राष्ट्रवादी काँग्रेस महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जो पक्षाने विकासनामा काढून निर्धार व्यक्त केलेला आहे तो आपल्या समोर मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित महानगराचे अध्यक्ष माजी आमदार लोकांना, प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील भजनगावकर, माजी आमदार अविनाशरावजी घाटे, माजी आमदार सुभाषरावजी तांबे, जिल्ह्याचे दक्षिणचे अध्यक्ष शिवराज पाटील दुकाळकर, उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील गावंडकर, बऱ्याच वेळा त्या ठिकाणी हे पत्रकार परिषदेला येणारे नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनअण्णा अंबर्डे, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय भास्कररावजी पाटील सदव, उपस्थित पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कमी वेळेमध्ये निमंत्रण देऊन आलेले सर्व माझे पत्रकार बांधव, आज सकाळी 11 वाजता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब, प्रदेशाच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते आम्ही जी चैतन्यनगर कोरडा भागात सभा घेतली त्या सभेमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं. पण आपल्या मार्फत तो जाहीरनामा जनतेपर्यंत जावा म्हणून मुद्दाम आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्ही निमंत्रण केलं. आम्ही हा विकासनामा जाहीर करताना निर्धार आमचा साथ तुमची ही भावना घेऊन मतदारांच्या समोर जातो. नांदेड दक्षिण मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती केलेली आहे. 33 पैकी 17 जागा राष्ट्रवादी लढते आणि 16 जागेवर शिवसेना लढते. अन्य काही ठिकाणी आम्ही उमेदवार दिले, काही ठिकाणी आम्हाला उमेदवार देता आले नाही. पण एकंदरीत 57 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने उभे केले. आम्ही ज्यांना एबी फॉर्म दिला अशी काही उमेदवारांना आम्ही उमेदवार मागे घेतो. त्यावेळेस काही एखाद्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या की चिखलेकरांना धक्का वगैरे, धक्का बिक्का काही नव्हता. आमच्या सर्वांच्या संमतीला आम्ही बोलून घेऊ. मग आम्ही तिथं कमी पडतो की काय अशी आम्हाला जे असेल ते स्पष्ट, म्हणून आम्ही तिथे उमेदवारी त्यांना मागे घ्यायला हवी. त्या एका वर्तमानपत्र वाचत कोणी नाही ती गोष्ट ठेवली, परंतु कार्यकर्त्याच्या बद्दल भावना अशी निर्माण होते की धक्का म्हणजे यांना काहीतरी देऊन उमेदवारी मागे घेतली का की आज ते करतायत तिथली प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे. त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्यांना बरोबर खचून याच्यासाठीचा हा खुलासा आहे. त्या आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही त्या दिवशी गावकर साहेबांच्या घरी बसलेलो होतो आणि तिथं बोलून आम्ही
आम्हाला ज्यांना नको आहे त्यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सांगितली, काही कदाचित राहिली आहे तरी त्याच्यावर आम्ही सगळेजण बसवून निश्चितपणाने विचार. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकरांची सभा झाली. 8 तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांची सभा होणार आहे. त्याही सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना निमंत्रण या ठिकाणी देतो. म्हणजे राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की गेल्या 70 वर्षामध्ये जे डास, कचरामुक्त आणि या सगळ्या गोष्टी उल्लेख केला. मला वाटतं घाणीचा उल्लेख केला, कचऱ्याचा उल्लेख केला, डासाचा उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्या ही विनंती आम्ही या निमित्तानं करतो. त्या काळात महापालिका कोणाच्या ताब्यात होती, कोणी कचरा केला, कोणामुळे डास झाले, कोणामुळे घाण झाली, ती घाण दूर करण्याचा या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करते. आमच्या जाहीरनाम्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा फोटो आपण दिला. हे अतिशय गर्वाने सांगणार आहे. हे प्रकरण आपल्या सगळ्याला माहीत असेल की मी लोकसभेचा सदस्य असले तेव्हा जिल्हाधिकाऱ्याकडे, आयुक्ताकडे अनेक वेळा त्याच्या संदर्भात बैठका घेतल्या. आंबेडकर चळवळीचे नेते सुरेशदादा गायकवाड यांच्यासोबत बैठका झाल्या. तिथे जागा नव्हती, ती जागा उपलब्ध करून घेतली. त्या जागेची जी किंमत आहे ती महापालिकेला किंमत भरायला लावली आणि तिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उचित स्मारक करण्याची भूमिका त्या काळापासून आम्ही घेतली. ही आता राष्ट्रवादी काँग्रेसला या निमित्तानं पूर्ण करायची आहे. म्हणजे आम्ही जे केलंय त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्ही नागपूरच्याही टाकले, काही गोष्टी पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला, काही ठिकाणी बारामतीचा उल्लेख केला. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची आम्हाला सवय आहे. नागपूरचं आम्हाला वावडं नाही. अनेक लोकांना नागपूरचं नाव घेताना वावडं होते. नागपूर सोडून इंदोरचं नाव घेत आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, गडकरी साहेबांच्या नेतृत्वात जे नागपूर झालं, आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात देशातली सर्वात चांगली महापालिका म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका, देशातील नाही जगातील सगळ्यात चांगली नगरपालिका म्हणून बारामतीचा विचार आणि त्याच पक्षात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात याही ठिकाणी कशा पद्धतीचं काम करावं हा निर्धार या निमित्ताने व्यक्त केलेला आहे. नांदेडची जनता निश्चितपणाने आमच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. आपल्याला काही विचारायचं 11 तारखेला आहे का? 11 तारखेला सकाळी 10:30. नेमकं म्हणजे ज्यांच्या ताब्यामध्ये महापालिका होती, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं किंवा ज्यांच्या काळामध्ये कचरा, डास, घाण झाली बदला, त्यांच्या नेतृत्वात देऊ नका ही भूमिका आहे. जिल्हावर साहेब, महापालिकेच्या ज्या शाळा आहेत अत्यंत दर्जाहीन आहे, तिथं इन्फ्रास्ट्रक्चर पण नाही आहे. अनेक वर्षापासून सत्ता आहे. नांदेडमध्ये अनेक भागात दवाखाने नाही. बेंगलोर असेल, नवीन झालेला काही एरिया असेल, त्या सगळ्या भागामध्ये दवाखान्याची व्यवस्था नगरपालिकेच्या अतिशय दर्जेदार शाळा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आहे. विरोधक असं म्हणतात की तुम्ही सर्व जागेवर उमेदवार सुद्धा देऊ शकले नाही, तर तुम्ही सत्तेत स्थापनेची स्वप्न कशी बघत आहात? मला कुठल्या पक्षाने 81 उमेदवार उभा केले ते सांगा. जे बोलतात त्यांना अगोदर विचारा की तुम्ही 81 उमेदवार उभा केले, त्यांनी स्वप्न कसे बघतात? आम्ही तर शिवसेनेसोबत युती केली. आमचे दोघांचे उमेदवार जर बघितले तर त्यांच्यापेक्षा जास्त आहेत.
सर युती अर्धी झाली असं अशोकराव म्हणतात की दक्षिणमध्ये युती केली, उत्तरमध्ये का नाही, आणि मग ही युती अर्धवट आहे, समन्वय नाही युतीमध्ये कोण असं. म्हणते त्याला महत्व देण्यापेक्षा मी मध्ये अगोदर एकदा बोललो आपल्याला, आमच्या पक्षाच्या वतीनं आमचे महानगराचे अध्यक्ष दोन्ही आमदारांना भेटले. त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की मी कोणासोबतही करणार नाही. एकनाथराव शिंदे साहेबांकडून मी एवढा मोठा निधी आणलेला आहे, मला स्वतंत्रपणे लढायचं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीवर परत आम्ही खुलासा करण्याची गरज नाही. आणि नांदेड दक्षिणचे आमदार आणि सेनेचे नेते हेमंत भाऊ यांनी सांगितलं की आपण दक्षिणमध्ये करू. तुमच्या सर्व नेते मंडळीला ते मान्य झालं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत वाटतो. महापौर निवडणुकीच्या वेळेस जर दक्षिण उत्तरच्या शिवसैनिकांची गरज पडली तर तुम्ही त्यांना घेणार असेल 100% घ्यावं लागेल. ते भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिले की हे पुतळे करू, त्याचं काम करू कम्प्लीट. पुतळे दिल्यावर विकास होणार आहे का शहराचा? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही मला एक सांगा, मी माझी पेक्षा अनेक राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभा राहिला, कधी राहिला? आणि तुम्हाला एक विनंती आहे, सत्यवाद तुम्ही केली पाहिजे. कोणाच्या काळात राहिला? मी आज एखादा पक्ष बदलून दुसरीकडे गेलो म्हणजे त्या पक्षानं केलेलं काम गेलं का? कोणाच्या काळात झाला? कोणाची राजवट होती? कोणत्या पक्षाची राजवट होती? पक्षाच्या जीवावर करून मी केलंय हा दाखवण्याचा उमेदवार म्हणून कोणत्या पाठीमागे राहणार? संदर्भात आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर आम्ही सत्तेत आलो तर ते भूखंड आम्ही इतर बिल्डरांच्या ताब्यात जाऊ देणार नाही. सत्तेत आल्यानंतर जे भूखंड अगोदर देण्यात आलेले आहेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? सभागृहात प्रश्न उपस्थित करणार? सभागृहातील प्रश्न उपस्थित होईल. आता एखादं काम जर पूर्ण झालं असेल तर त्याच्या विरुद्ध काय करता येईल? काम पूर्ण झालेलं त्याला काही करता येणार नाही. पण कला मंदिर जिथं बालगंधर्व सारखे कार्यक्रम हे अर्धस्थितीत आहे. त्याचा पूर्ण प्लॅन मधून तिथं कला मंदिर कसं परत स्थापन करता येईल, कसे कार्यक्रमासाठी लोकांना जागा कमी त्याच्यामध्ये उपलब्ध करून देता येईल, तो देखील प्रयत्न आहे. नवीन जागेमध्ये भाजी मार्केट उभा करणे, पार्किंगची व्यवस्था करणे, याला सगळं अगोदर प्राधान्य आहे. अशोक चव्हाण म्हणजे शिवाय देण्यापेक्षा विरोधकाकडे दुसरा अजेंडाच नाही कुठला. आणि स्वतः आधी आत्मपरीक्षण करून की प्रत्येक सभेत माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना जेवण पण जात नाही. कदाचित रोग असू शकतो माझ्याला, जसं जेवण झाल्यावर गोळ्या घ्यावा लागतात तसा रोग असेल. पण आम्ही असं कोणाच्या बद्दल बोलत नाही. आम्ही विकासावर बोलतो. त्यांनी केलंय ते लोकांना सांगतो. पटत असेल तर लोकांना. साहेब, महापालिका 650 कोटीच्या कर्जामध्ये आहे, तिला बाहेर कसं काढणार तुमची सत्ता आल्यानंतर? काय उत्पन्नाचा स्रोत असणार? त्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. आज 25-30 वर्षापासून जे झालेलं आहे ते एका दिवसामध्ये कसं होईल? परंतु महापालिकेची आर्थिक परिस्थिती निश्चित, जसं राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आदरणीय दादांनी डोकं चालवलं होतं. अर्थसंकल्प मांडताना त्यांनी तो विचार करून मांडला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो ते करू. त्यांच्यामुळे कचरा झालाय, त्यांच्यामुळेच कर्जाचा डोंगर झालाय असं वाटतं. 100% आहे. 100% आहे. नांदेड महापालिकेत कुठलंही एक तुम्ही सांगा मला, इतक्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात, कुठलं टेंडर आहे की 10% 15% अभावच्या वर झालेलं आहे? कमी झाले का? काय करायचं? टेंडर काढायचं 10% अभाव द्यायचं. ही प्रथा फक्त नांदेडमध्ये. टेंडरवरून गोष्ट एक आहे लक्षात घ्या की कालच प्रदेश अध्यक्ष आले होते आणि जे टेंडर घेणार भाजपाचे जे मोर्गन कन्स्ट्रक्शनवाल्याकडे जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्याच कन्स्ट्रक्शनचा पैसा या निवडणुकात वापरला जातात त्याचा आरोप होतो. बघा, वैयक्तिक कोणाचे संबंध असं नाही की एखाद्या पक्षाच्या इत्यादी कोणाकडे जाऊ नये असं म्हणणार. वैयक्तिक संबंधावर मी बोलू इच्छितो. सर आमदार हेमंत पाटलांनी उत्तरमध्ये एका अपक्ष उमेदवाराच्या पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणाने तो त्यांच्या माझा प्रश्न दुसरा आहे. मी त्यांनी कोणाच्या कार्यालयाचं उद्घाटन करावं. सर माझा प्रश्न वेगळा आहे की त्याच वेळेस हेमंत पाटील असे म्हणाले की जर मला राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बोलवलं तर मी त्यांच्या सुद्धा प्रचाराला येईल असं बोलले. तर आपण त्यांना इकडे तसं पाठवणार होता, हा माझा प्रश्न. आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करू. त्यांनी कोणाच्या कार्यालयाचं उद्घाटन करावं, कुणाच्या कार्यालयाचं करून हा पूर्ण अधिकार त्यांचा आहे. आम्ही दक्षिणमध्ये मिळून फिरतोय.
मिळून उद्घाटनाचे कार्यक्रम होत आहेत, मिळून सभाही होत आहे. त्यामुळे पूर्णपणानं मी इतर पक्षावर बोलणं उचित होत नाही. सर, अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट आहे की रोज खा मटण कमळावर दाबा बटन. कसं बघता हिंदुत्ववादी पक्ष आहे? आता अशोक चव्हाण यांना ती सवय लागली, ती सवय बदलायसाठी आणि आहे. जय श्रीराम घालतात तुम्ही. ही सवय बदलायची म्हणून तर आम्ही निर्धार करतोय. तर युतीच्या किती जागा येतील असं वाटतं आपल्याला? आम्ही पूर्ण बहुमतानं जिंकू असं मला खात्री आहे. आणि यावेळी 100% बदल होईल. नांदेडकर बदल करू ना. साहेब, पुण्या शहरामध्ये गेल्यावर हिरवळ दिसते, झाडं दिसतात. आपल्या शहरामध्ये कुठंच झाड दिसत नाही. रस्त्यावरची झाडं सुद्धा तोडल्या जात आहेत. त्याच्यासाठीच राष्ट्रवादी मैदानात उतरलेली आहे. पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर, नवी मुंबईच्या धर्तीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येईल. दादाची सभा कुठे होणार? दादाची सभा आम्ही चौफाळ्याला ठरवली. चौफाळा की देऊन नाका. आणि एक सभा आमची प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांची, चौकट साहेबांची, रुपाली ताईची आमची सभा इकडे झालेली आहे. त्यामुळे एक सभा आमचा तिकडे घ्यायचा विचार ठिकाण 2 तासात आम्ही तर काँग्रेसच्या काळात अनेक जागा गहाण ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही म्हणता त्या अजून सत्ता आली तर ती जागा विक्री करून टाकते. काँग्रेसच्या काळात अनेक महापालिका जागा आहेत गहाण ठेवल्यात आहेत आणि सत्ता आली तर पुन्हा ती विक्री करतील असं तुम्ही आरोप केला होता. विषय असा आहे की अगोदर काळ कोणाचा होता, कोणत्या पक्षाची सत्ता होती. आता फक्त तर ते भरून म्हणून प्रयत्न आहे. सर, आवश्यकता पडली तो आप बीजेपी के साथ बैठेंगे क्या? बिलकुल नाही काय. महायुती आहे ना आपली. महायुती असेल तरी शिवसेनेच्या सोबत बसू, परंतु आम्ही भाजपच्या सोबत जाणार नाही. आवश्यकता आम्हाला पडली तरी त्यांची साथ घेणार. नाही, महापौर करायची गरज आहे. महापौर करताना महापौर आमचा होईल, गरज पडली तरी मी भाजपची साथ घेणार नाही. काँग्रेसची भाजपची घेणार नाही. एमआयएमचे घेणार का? एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सर, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लाईंग वाढलेलं आहे आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कुठल्याही सुरक्षेच्या संदर्भात नागरिकांना आश्वस्त करत नाही. काय नाही? एखादा मुद्दा विसरला असेल तरी त्याच्यामध्ये अनेक शहरातल्या महिला भगिनींची सुरक्षा, जे काही उपाय करता येते ते करण्याचा मानस. नांदेडमध्ये मागे 6 महिन्यामध्ये साहेब 250 मुली काय मिळतात? 250 मुली बेपत्ता येतात. या संदर्भात काय आपण काय असं आहे का? त्या वेळेस अशा पद्धतीचे आमच्याकडे कोणी येतंय त्यावेळेस आम्ही पोलिसांशी संपर्क करतो, पोलीस अधीक्षकांना पोहोचतो. त्याचा तपास करण्यासाठी पण एकंदरीत संख्या मला तुमच्या माध्यमातून माहीत झाली, पण त्याच्यात लक्ष द्या. जे जे आम्हाला सोडून गेले ते बर्बाद झाले म्हणतात अशोक चव्हाण. बर्बाद केलं म्हणतात ते सोडलं. त्याने अनेकाला बर्बाद करायचा प्रयत्न केलाय, पण काही बर्बाद झाले नाही. त्याच्यावर त्यांनी बोल द्या. सर, जी विकासनामाची ब्लूप्रिंट दिली आहे बारामती आणि नागपूरची, तर नांदेडला बारामती किंवा नागपूर होण्यासाठी किती कालावधी जाईल आपली सत्ता आली तर? मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की 70 वर्षाची घाण आहे. ही 70 वर्षाची घाण माननीय मुख्यमंत्र्यांच्या सांगणाऱ्याने आम्हाला 5 वर्षात कशी संपवता येईल ते बघायचे. चांगले विकासाची कामं कशी करता येतील. पण काही मॉडेल बारामतीच्या धर्तीवर, नागपूरच्या धर्तीवर ओव्हरफ्लाय असतील, बस स्टँड असेल किंवा अन्य कोणती कामं असतील. मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तर भाजप सोबत जावं लागेल, कारण मुख्यमंत्र्यांचं कौतुक आपल्या जाहीरनाम्यामध्ये आहे. एकीकडे आपण भाजपला विरोध करता का अशोकरावांना विरोध करता हे स्पष्ट नाही. ही इथली भारतीय जनता पक्ष प्रायव्हेट लिमिटेड आहे. तुम्ही जर ज्यांनी संघाच्या कुशीत मांडलेले, ज्यांनी भाजप निर्माण केले त्या कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र मुलाखती घ्या, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. मुख्यमंत्र्यांचं कौतुक याच्यासाठी केले की चांगलं काम केलं. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तरी विलासराव देशमुख साहेबांचं नाव आधी आमच्या प्रदेशाध्यक्षाने घेतलं, चांगलं केलं म्हणूनच नाव घेतलं. शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव आवर्जून घेतलं. शंकरराव चव्हाण साहेबांनी चांगलं केलं म्हणूनच घेतलं. त्याच्यामुळे ज्यांनी चांगलं केले, ज्यांची तर गरज पडेल तिथं आम्ही पण शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव अभिमानाने घेऊ. त्यांनी चांगलं केले त्यांचं नाव घेऊ. भाजपचा बाहेरून पाठिंबा
माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोकराव चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांची सभा होती, मुख्यमंत्री यायच्या अगोदरच भाषण करावं लागलं, त्यांनी प्रस्तावना करावं लागली. ही ऍडजस्टमेंट असते. नेत्याला पुढच्या सभेला जावं लागतं, त्याच्यामुळं काही वेळा चौकशी होतात. आधी आमच्याकडे सबनीस साहेबांचं, घाटे साहेबांचं अगोदर भाषण करावं लागलं. कदाचित मला तसा आदेश आला असता तर मलाही करावं. तो ऍडजस्टमेंट आहे. साहेब, आतापर्यंत 2 वेळा मुख्यमंत्री नांदेडला आले, मागच्या नगरपालिकेतही आणि आता काल पण दोन्ही वेळा त्यांनी तुमचं नावच घेतलं नाही सभेत, संपूर्ण भाषणात कुठेच कधीच, विरोधक म्हणूनही नाही. मी जो काय अभ्यास केला आहे तेव्हा माननीय मुख्यमंत्री कुठल्याही ठिकाणी कोणावरही टीका करण्याचं टाळत आहे. फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहे. त्यांची लाईन ठरलेली आहे. तेवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल मी बोलणं पण साहेब, या सत्ताधाऱ्याच्या काळात नागरी समस्या बाकी आहेत असं तुमचं म्हणणं आहे, पण आपल्या पक्षाच्या कोणी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी काही एक आंदोलन केलं नाही. आता रस्ते आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, बाकी खूप प्रॉब्लेम आहे, पण एकही आंदोलन केलं दिसलं नाही. उलट आपले गोकर्णाजी सत्तेत होते. मी बोलतो आता विधानसभेच्या निवडणुकीपासून आम्ही सगळेजण आमच्यावर लपून ठेवून करायचं नाही. आणि आम्ही राष्ट्रवादी जाताना कोणी घाबरून आलो नाही. जसं काही मंडळी पक्षात येताना घाबरून गेली तसं आम्ही काही घाबरून आलो. सर्वक्षण आम्ही राष्ट्रवादीत आलो आणि तेव्हापासून आंदोलन करायची गरजच पडली. गरज पडेल. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच असं म्हणू लागले म्हणून आता जर आम्ही केलं असलं तर मग निवडणुकीसाठी केलं. नाही, त्याच्या आधी केलं नाही. भविष्यात राष्ट्रवादीला आंदोलन करायची गरज पडणार नाही. राष्ट्रवादी नेतृत्व करेल आणि भविष्यात कोणी आंदोलन करू नये याची काळजी आम्ही घेऊ. महायुतीच्या घटक पक्ष एकमेकावर टीका करू नये असं धोरण ठरलेलं आहे. पण तुमचा रोग तर सदैव अशोकराव विषय आम्ही कोणावर टीका करत नाही. वास्तव लोकांच्या समोर तुम्ही सांगा, सगळे पत्रकार मित्र मिळून तू वास्तव ठेवू नका, बंद करू. आता वास्तव ठेवल्यानंतर कोणाला टीका वाटेल असेल त्याला आमचा नाही. सर, नांदेड उत्तरमध्ये एका माजी नगरसेवकांनी असा म्हणजे खळबळजनक दावा केला आहे की 14 तारखेला सगळे म्हणजे शिवसेनेचे जे उत्तरचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते 8 उमेदवार मोबाईल बंद करून स्विच ऑफ करून पळून जातील. मी सांगितलं, मी त्यांच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या होतं. सर, नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली. बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला मोठा दारुण पराभव स्वीकारला. बिलोली, कुंडलवाडी आणि धर्माबाद या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला मोठा अपयश आहे. आम्ही जनतेनं दिलेला वोट आम्ही वोटिंग केलेला आहे. पण एका नवख्या पार्टीनं, जी पार्टी आता आली, कालच आली, तरी कुंडलवाडीचा आपण जर मतदानाची टक्केवारी बघितली तर कुंडलवाडीमध्ये राष्ट्रवादीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय टक्कर चांगली दिली. थोड्याफार मतात ठीक आहे, निवडणूक आहे. आता बाकीचे लोक कोणाच्या मार्फत आले. आम्ही राष्ट्रवादीनं असं तर केलं नाही की राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये गंगावकर साहेबाचा एक पॅनल, माझा एक पॅनल, असं काय आम्ही केलं. म्हणजे मराठवाडा जनहित पार्टी राष्ट्रवादीची बी टीम आहे. कोणाचा पॅनल कसा निवडून आला भाजपची आणि कोण हरलं ते त्याने आत्मपरीक्षण आपण महापालिकेमध्ये आपल्याच पक्षाचा महापौर असेल असं आपण सांगतोय. महापौर पदाची अद्याप सोडतच झालेली नाही. भाजप सत्ताधारी पक्षांनी जर या ठिकाणी त्यांच्या म्हणण्यानुसार जर महापौराची जर सोडत केली तर मग त्याचं कसं होतं? या गोष्टीला काय सर, जसं एमआयएम सोडत कोणाच्या सांगण्यावर होते का तो लोकशाहीचा विश्वासच राहणार. सर, सोडत निघेल जी सोडत निघेल त्या सोडतील. ज्या पुण्या प्रवर्तनासाठी त्या सगळ्या प्रवर्तनाची उमेदवार. सर, महापालिकेतही जनहित पार्टी, मराठवाडा जनहित पार्टी काही ठिकाणी लढत आहे. ती भाजपाची बी टीम आहे का? जसं की ही आहे एमआयएम ज्या पद्धतीने म्हणताय आपण त्या पद्धतीने ती पण भाजपची सांगायची गरज नाही ना. त्यांनी तिथं निवडून आल्याबरोबर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायचा. आता परत मी सांगण्याची गरज नाही. त्यांनी स्वतः सांगायचे की आम्ही त्यांची टीम आहोत. साहेब, नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा झाल्या. त्या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीला अपयश मिळालं. नांदेडमध्ये तीच परिस्थिती राहील. असं काही होत नसते. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना स्थानिकच्या पातळीवर जसा आग्रह करून बोलवल्या जातात
तसं वरचे नेते पण विचार करतात आणि त्यांना माहित असेल कदाचित बा इथे येणार नसेल तर जावं लागतं. जाहीरनाम्यात तुम्ही छापले की आदर्श नेत्यांनी 40 वर्ष सत्ता भोगून सुद्धा फक्त रस्ते पे रस्तात असं ठाण्यात केलं मुद्दा रस्ते पे रस्ता. काय आहे त्याचे पुरावे देखील आहेत. जेव्हा पाहिजे तुम्हाला वेळ पडून या पुरावा द्यायला नाही तयार. रवींद्र चव्हाण खासदार म्हणतात की शिवाजीनगरचा विकास झाला नाही, पुलावरले खड्डे सुद्धा बुजवता आले नाही 40 वर्षामध्ये त्यांना. ते शहराला विकसित काय शहर पूर्णपणाने त्यांची